Hello, my dear students. Welcome to this video lecture. Today, I am going to teach you 2.5 Father Returning Home. This poem is written by Dilip Chitre. So, let's start to teach. Dilip Chitre was born in 1938 and he died in 2009. Was a celebrated bilingual poet and translator with remarkable work in Marathi and English. दोन्ही भाषा बायलिंग्वल म्हणजेच हॅव्हिंग ऑर युजिंग टू लँग्वेज दोन भाषा सारख्याच सहजतेने बोलू शकणारा किंवा ज्यांचं दोन भाषावर सारखंच प्रभुत्व आहे असं त्याला आपण बायलिंग्वल पोएट असं म्हणतो बायलिंग्वल असं म्हणतो तर मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेवर त्यांचं अत्यंत जास्त प्रभुत्व होतं त्या ठिकाणी कमांड होती त्यांची His versatile creativity extended to painting, filmmaking, and his notable contributions as a magazine columnist. He received the prestigious Sahitya Academy Award both for poetry as well as for his well-known translation work says Tuka, popular Abhanga's spiritual poem by Sant Tukaram. प्रतिष्ठित असा साहित्य अकादमी अवॉर्ड त्यांच्या कवितेसाठी आणि सोबतच सेज तुकाराम हे जे लोकप्रिय अभंग आहे जे की संत तुकाराम यांनी लिहिलेली आहे त्यांच्या ट्रान्सलेशनसाठी आणि त्यांच्या कवितेसाठी त्यांना साहित्य अकादमी अवॉर्ड मिळालेला आहे. ही हॅड स्टार्टेड ट्रान्सलेशन ऑफ अ लिटररी वर्क ऑफ सेंट्स इन मराठी ॲट द एज ऑफ 16. वयाच्या 16व्या वर्षी वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी संत लोकांचे जे साहित्य आहे ते मराठीमध्ये ट्रान्सलेट करण्याचा त्यांनी सुरुवात केली ट्रान्सलेट करायला. एक्साइल म्हणजे हद्दपार करणे किंवा बॅनिशमेंट, एलिएनेशन, सेल्फ डिसइंट्रिगेशन and death are observed to be the major themes of his work. एलिनेशन म्हणजे या ठिकाणी परकेपणा किंवा दुरावलेपणा आणि सेल्फ डिसइंटिग्रेशन याचा अर्थ काय होतो की स्वतः इतरांपासून वेगळं करणं, स्वतःचं विभाजन करणं किंवा इतर लोकांसोबत किंवा ग्रुपमध्ये न राहणं, लोनलीनेस एकटं राहणं पसंत करणं, अँड डेथ मृत्यू हे प्रामुख्याने त्यांच्या वर्क मध्ये आपल्याला किंवा पोएम्स मध्ये आपल्याला त्या ठिकाणी ऑब्झर्व करायला मिळते किंवा पाहायला मिळते. दिस पोएम इज टेकन फ्रॉम ट्रॅव्हलिंग इन अ केज. ट्रॅव्हलिंग इन अ केज हा जे त्यांचा संग्रह आहे त्यामधून ही कविता घेतलेली आहे. इट ड्रॉ अ पोर्ट्रेट ऑफ अ सबर्बन कम्युटर. सबर्बन मीन्स उपनगरातील जे जनजीवन आहे म्हणजेच जे शहरातलं आहे, उपनगरातलं आहे किंवा महानगरातील जे सामान्य माणसांचं कामासाठी त्यांना बाहेर जावं लागतं आणि त्यासाठी जो काही संघर्ष आहे तो कशा प्रकारचा आहे हा या कवितेमधून त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलाय. इट डिपिक्ट्स हिज डल, मोनोटनस, exhausting and equal pitiable daily routine. नीरस, कंटाळवाणं आणि थकवणार तसंच करुणाजनक त्यांचा जो नेहमीचा जो प्रवास आहे, जसं महानगरातील प्रवास म्हटलं तर ट्रेन म्हणा किंवा बाय बस म्हणा, तर त्यामध्ये काय त्यांना संघर्ष करावा लागतो त्या संदर्भात ही कविता आहे. It describes a forced alienation at home, which is reflected through the stale food and lack of sharing. त्या ठिकाणी यांनी काय म्हटलेलं आहे या कवितेतून जो एलिएनेशन म्हणजे काय परकेपणा किंवा दुरावलेपणा म्हणजेच आपल्या घरी राहून सुद्धा त्यांना स्वतःला जे परकीय किंवा परकेपणा त्यांना तो जाणवतोय आणि ते कशाच्या माध्यमातून
त्यांना ते रिफ्लेक्ट होतं की स्टेल फूड आणि लॅक ऑफ शेअरिंग, म्हणजे कुठल्याही प्रकारची देवाणघेवाण नाही आहे किंवा शिळं नाही. या सगळ्या गोष्टीमधून त्यांना एक दुजाभाव किंवा परकेपणा किंवा दुरावलेपणा त्या ठिकाणी जाणवतोय, असं त्या ठिकाणी म्हणताय. His children refuse to share their joy and sorrow with the hardworking father, who, as a result, is forced to retire into solitude. Solitude म्हणजे लोनलीनेस किंवा एकांतवास. आता तो तेवढे धक्के खाऊन किंवा संघर्ष करून किंवा कंटाळवाणं किंवा थकवणारा प्रवास करून किंवा लाईफस्टाईल जगून जेव्हा तो घरी येतो, त्या घरामध्ये देखील त्याला दुजाभाव किंवा परकेपणा वाटतं. सोबतच ही चिल्ड्रन रिफ्यूज टू शेअर देअर जॉय, म्हणजे त्याची मुलं सुद्धा त्याच्यासोबत आपला आनंद साजरा करण्यास नकार देतात किंवा आपलं दुःख सुख जे आहे ते त्यांच्यासोबत, त्या वडिलांसोबत, जो की अत्यंत प्रामाणिकपणे काबाड कष्ट करतो, मेहनत करतो. त्याच्यासोबत त्याचे फॅमिली मेंबर्स, त्याची मुलं देखील कुठल्या प्रकारच्या काही गोष्टी शेअर करत नाही किंवा आनंद दुःख काहीही शेअर करत नाही. आणि त्यामुळं काय होतं, त्याला तो आणखी एकांतपणा जाणवतो. या सगळ्या गोष्टी त्याला आणखी एकांतपणात जाण्यास भाग पडतात. This very painful loneliness is a symbol of man's isolation from the materialistic man-made world. म्हणजेच या कवितेमधून मानवानी आपल्या सुखासाठी जे भौतिक जग, भौतिक वस्तू निर्माण केल्या, त्या भौतिक जगामध्ये देखील तो कशा प्रकारे एकटा पडू शकतो, या गोष्टीचं वर्णन या कवितेमधून आपल्याला पाहायला मिळतं. Father returning home. My father travels on the late evening train, standing among silent commuters in the yellow light. Suburbs slide past his unseeing eyes. His shirt and pants are soggy. Soggy means पाण्यात भिजलेला किंवा ओला चिंब होणे. And his black raincoat. Commuters means those who travel regularly from one place to another, typically to work. म्हणजे कामाच्या शोधामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं, त्याला आपण कम्युटर्स असं म्हणतोय. Stain with mud and his bag stuffed with books. स्टेन म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, डाग किंवा ब्लर ज्याला मग म्हणतो. स्टफ म्हणजे या ठिकाणी सामान जे आहे ते भरगच्च भरणे, असा त्याचा या ठिकाणी अर्थ होतो. When father returned home in the evening, he looks shabby in his wet clothes, mud-stained raincoat and old bag bursting with books. म्हणजेच या ठिकाणी ट्रेन मधून प्रवास करणाऱ्या एका सर्वसामान्य नोकरदार किंवा चाकरमान ज्याला आपण म्हणतो, किंवा गरजू व्यक्तीच्या आयुष्यातला एका इव्हिनिंगचे म्हणजे संध्याकाळचे या ठिकाणी काय केलेलं आहे, हृदयस्पर्शी म्हणजेच इमोशनल टचिंग, हार्ट टचिंग या ठिकाणी ट्रेन मधून प्रवास करणाऱ्या आणि इव्हिनिंगला घरी पोहोचणाऱ्या एका वडिलांचं हृदयस्पर्शी चित्रण या ठिकाणी केलेलं आहे. स्टँडिंग अमॉंग सायलेंट कम्युटर्स इन द येलो लाईट. आता तुम्हाला माहितीच आहे, ट्रेन मध्ये बसल्यानंतर समजा उपनगरातील जे ट्रेन्स असतात त्यामध्ये भरगच्च अशी गर्दी असते सकाळ संध्याकाळला. त्यामध्ये अगदी शांत कामावून थकलेले जे त्याचे वडील आहे, प्रचंड अशी मेहनत करून आलेले, घरी येताना ट्रेन मधून प्रवास करताना असे शांत त्या गर्दीमध्ये जे लोक रोज कामासाठी, कामाच्या निमित्ताने घराबाहेर पडतात, अशा लोकांच्या समूहामध्ये ते त्या ठिकाणी बसलेले आहे. एकदम म्हणजेच इतर हजारो लोकांप्रमाणे ते मुकाटपणे, अगदी थकले भागलेले आणि उभ्याने, स्टँडिंग
म्हणजेच उभ्याने त्यांना जागा मिळालेली नसेल, बसण्यासाठी सीट मिळालेली नसेल. उभ्याने ते काय करत आहेत, प्रवास करून ते संध्याकाळी ते आपल्या घरी येत आहे. He returns home in the evening. Suburbs light past his unseen eyes. His shirt and pants are soggy, and his black raincoat stained with mud, and his bag stuffed with books. या ठिकाणी त्यांनी काय कशाचं वर्णन केलं आहे, की ते जेव्हा घरी येत आहे, तर घरी आल्यानंतर त्यांचा जो अवतार आहे, त्यांचा जो गेस्चर आहे, तो नेमका कशा प्रकारचा आहे, या गोष्टीचं याच्यामध्ये वर्णन केलं आहे, या लाईन्स मध्ये वर्णन केलेलं आहे. जेव्हा ते घरी परत आलेले असतात, थकलेल्या भागलेल्या अवस्थेमध्ये, त्यावेळेला शर्ट अँड पॅन्ट और सॉगी, घामाने ओले चिंब झालेले किंवा घामामुळं जो कपड्याचा स्मेल येतो, त्या स्मेल सह घामाने ओले चिंब झालेले भिजलेले कपडे, अँड हिज ब्लॅक रेनकोट, आणि त्यांचा मळलेला तो काळा रेनकोट जो आहे तो स्टेन विथ मड, म्हणजेच तो चिखलाने माखलेला आहे. अँड हिज बॅग स्टफ विथ बुक्स, म्हणजेच त्या कोंबलेल्या पुस्तकांमुळे फाटायला आलेली, जुनी जीर्ण अशी झालेली ती बॅग, असा एकंदरीत अवतार या दोन लाईन्स मध्ये त्याच्या वडिलांचा घरी आल्यानंतरचा जो अवतार आहे तो अशा पद्धतीचा आहे. म्हणजेच ते त्या ठिकाणी दमलेले आहे, भागलेले आहे कामामधून. जेव्हा ते घरून येतात, ते पूर्ण त्यांच्यामधली ऊर्जा, एनर्जी ही नष्ट झालेली आहे, आणि मळलेल्या, चिखलाने माखलेल्या कपड्यांमध्ये, शर्ट पॅन्ट भिजलेल्या घामाने अवस्थेमध्ये ते आपल्या घरी जीर्ण झालेल्या बॅग मध्ये आपले पुस्तक भरून ते आपल्या घरी आलेले आहेत, आणि तो घरी येतानाचा कामावरून त्यांचा तो अवतार आहे त्या ठिकाणी. इज फॉलिंग अपार्ट, हिज आयज डिम बाय एज, म्हणजेच त्या ठिकाणी काय, त्या ठिकाणी त्यांच्या म्हातारपणाचं वर्णन आहे, डिम बाय एज, म्हणजेच काय, या ठिकाणी मंद असे त्यांचे डोळे, जे की वयाचा परिणाम त्या ठिकाणी स्पष्ट जाणवतो. इज फॉलिंग अपार्ट, म्हणजे जे जेव्हा खाली उतरतात, फेड होमवर्ड थ्रू द ह्युमिड मान्सून नाईट, आणि हे जो अवतार आहे तो कोणत्या, त्यांचं जे रूप आहे किंवा चित्रण आहे ते कोणत्या ऋतूमधलं असेल, अर्थातच ते ट्रेन मधून खाली उतरतात. इज फॉलिंग अपार्ट, इज डिम बाय एज, आणि ते अगदी उदासवाणे, मंदपणे बघत आपल्या घाईने, घरी पोहोचण्याच्या घाईने ते आपल्या घराकडे निघतात, आणि त्यांच्या जे चपला आहे, हे कशा आहे, चिखलाने त्या ठिकाणी माखलेले आहे. नाव म्हणजे ऑफकोर्स कपडे माखलेले आहे, रेनकोट त्यांचे भरलेले आहे, तर अर्थातच चपला पण त्या ठिकाणी त्यांच्या एकंदरीत भरलेल्या असेल. Paid homeward through the humid monsoon night. Now I can see him getting off the train. खाली उतरताना मी त्यांना बघतोय. ते आता खाली उतरत आहे. Like a word drop from a long sentence. He hurries across the length of the grey platform. Grey platform here, the meaning of grey platform means it is grey ड्यू टू सिमेंट, सिमेंटच्या मुळे त्याला ग्रे कलर असा आलेला आहे. बट हेअर ग्रे सजेस्ट ओल्ड एज, डलनेस, सॉर्डिनेस ऑफ अ फादर्स लाईफ. या ठिकाणी ग्रेचा अर्थ काय, म्हातारपण, वयानुसार आलेलं म्हातारपण. अक्रॉस द रेल्वे लाईन एंटर्ड द लेन, his chapels are sticky with mud, but he hurries onward. त्याच्या चपला माखलेल्याने, चिखलाने माखलेले आहे, चपला भरलेल्या आहे त्याच्यानंतर जो वयानुसार त्यांची जी चाल आहे, त्यांची जी ती मंद झालेली आहे, डोळ्याने नीट त्यांच्या दिसत नाही, परंतु जबाबदारीमुळं त्यांना काय करावं लागतं,
हे काम सतत करावं लागतं आणि आपलं काम करत असताना तो फादर आहे, तो वडील आहे, तो कुठल्याही प्रकारे किंतु परंतु न करता जबाबदारीनिशी आपलं सगळं काम तो त्या ठिकाणी पार पाडत असतो. होम अगेन आय सी ड्रिंकिंग विक्टी म्हणजे त्या ठिकाणी काय म्हणतात, चपला माखलेल्या आहे, चिखलाने भरलेल्या असतात, परंतु तो तशीच वाट काढत आपल्या घरी पोहोचतो. होम अगेन पुन्हा तो आपल्या घरी येतो. आय सी हिम ड्रिंकिंग विक्टी. विक्टी म्हणजे या ठिकाणी कमजोर चहा नाही, तर विक्टी म्हणजे थंड चहा. जनरली आपल्याला गरम चहा प्यायला आवडतं, परंतु तो काय करतो, कामावरून थकून भागून आल्यानंतर होम अगेन घरी परत आल्यानंतर आय सी हिम ड्रिंकिंग विक टी. मी त्यांना थंडगार झालेला चहा पिताना बघतो. म्हणजेच या ठिकाणी आपल्या वडिलांची दयनीय अवस्था म्हणजेच कामाच्या ठिकाणी, प्रवासाच्या ठिकाणी आणि सोबतच आपल्या स्वतःच्या घरामध्ये मिळत असलेली जे वागणूक आहे त्याच या ठिकाणी वर्णन अतिशय इमोशनली टचिंग या ठिकाणी केलेलं आहे. आय सी ड्रिंकिंग वीक टी ते थंड झालेला चहा पिताना या ठिकाणी बघतायत. इटिंग अ स्टेल चपाती रिडिंग अ बुक म्हणजेच एकदम पानसट चहा ज्याला आपण म्हणतो, थंड पानसट किंवा ज्याला चव नाही आहे, पाण्यासारखा म्हणजे त्याच्यात नाही शुगर आहे बरोबर, नाही टी पावडर आहे, असा चहा म्हणजेच वीक टी त्या ठिकाणी. आणि तो त्या वीक टी सोबत, पानसट चहा सोबत किंवा थंड झालेल्या चहा सोबत तो इटिंग स्टेल चपाती, तो काय खातो, शिळी पोळी खातो. आणि कुणाही सोबत जास्त विचारपूस न करता रीडिंग अ बुक, तो आपलं डोकं कशामध्ये खूप असतो, पुस्तक वाचण्यामध्ये खूप असतो, तो स्वतःला पुस्तक वाचण्यामध्ये बिझी करतो. म्हणजेच आपल्या जीवनातील दुःख तो इतरांसोबत शेअर करत नाही या ठिकाणी. He goes into the toilet to contemplate. Contemplate means think deeply. गंभीर विचार करणे असं याचा कंटेम्पलेटचा अर्थ होतो. He goes into the toilet to contemplate man's estrangement from a man-made world. Coming out, he trembles at the sink, cold water running over his brown hands. A few droplets cling to the graying hair on his wrist. या ठिकाणी काय म्हणतायत की घरी कुणीही फारसं त्याची विचारपूस करत नाही आणि विचारपूस करत नसल्यामुळं किंवा कुटुंबातील सदस्य त्याचं कधीही प्रेमाने स्वागत करीत नाही. त्यामुळं ही गोज इन टू द टॉयलेट टू कंटेम्पलेट म्हणजे जेव्हा तो आपल्या घरच्या टॉयलेटमध्ये जातो आणि किंवा एक याच्यामध्ये जातो, तो गंभीर विचार करतो त्या ठिकाणी. म्हणजे त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला असं वाटते की मॅन्स एक्सट्रेंजमेंट फ्रॉम अ मॅन मेड वर्ल्ड. एक्सट्रेंजमेंट मीन्स एलिएनेशन, परकेपणा, एकटेपणा. मग त्याला त्या ठिकाणी विचार येतं टॉयलेटमध्ये गेल्यानंतर की या भोवतालच्या जगाच्या गर्दीत, आपल्या भोवताल जे काही गर्दी आहे त्या माणसांच्या गर्दीत आपण किती एकटे आहोत याचा तो त्या ठिकाणी गंभीर विचार करतो टॉयलेटमध्ये गेल्यानंतर. कमिंग आउट ही ट्रिंगल्स ॲट द सिंक, cold water running over his brown hands, a few droplets cling to the graying hair on his wrist. म्हणजेच आता त्याचं वय वाढत असल्यामुळं, म्हातारपणामुळं काय होत आहे, त्याचे जे हात आहे हे हात आता थरथर थरथर कापायला लागले. किंचित हळूवारपणे का असूना, परंतु ते आता थरथरायला लागले आहे वाढत्या वयामुळं. His sullen children have often refused to share jokes and secret with him. आणि त्याचे जे मुलं आहेत, म्हणजेच त्यांची मुलं मात्र त्याच्याशी
काही गोष्टी शेअर करण्यास आजही ते रिफ्यूज करतात, नकार देतात, तुच्छतेने वागतात त्याच्यासोबत, आपल्या वडिलांसोबत. त्यांना वाटतं की आपल्या वडिलांसोबत आपण कुठल्याच गोष्टी शेअर केल्या नाही पाहिजे. त्यांना काय वाटतं, वडिलांसोबत बोलण्यात त्या मुलांना कुठलाच रस वाटत नाही, कुठल्याच प्रकारचं त्यांना इंटरेस्ट वाटत नाही. आणि त्यामुळंच त्यांच्या वडिलांना त्या ठिकाणी एकटेपणा जाणवतोय. या प्रचंड जगातील माणसे त्याच्या अवतीभोवती आहे, त्याच्या कुटुंबातील लोक, त्याच्या फॅमिली मधील मेंबर्स त्याच्या अवतीभोवती आहे, तरी कुठल्याही प्रकारचे जोक्स, सिक्रेट्स, काही चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी, अनुभव, दिवसाच्या ज्या काही मजा आहे त्या किंवा ज्या घडलेल्या गोष्टी आहे त्या कुठल्याही प्रकारे शेअर करण्यास त्या मुलांना रस वाटत नाही, आपल्या वडिलांसोबत बोलायला किंवा सांगायला. म्हणजेच यामुळं काय होईल की तो जो वडील आहे तो असाच एकटेपणा जाणवू लागेल त्यांना, आणि त्याच्यामुळं काय होईल या ठिकाणी, त्यांची जे निगेटिव्हिटी आहे ते वाढत जाईल. यामुळं ही विल नाव गो टू स्लीप. मग काय होतं, तो मग झोपायला जाईल. बरोबर आहे. आंघोळ कामावरून येतो, घामाचे कपडे असते, आंघोळ करतो, शिळी पोळी खातो, बुक्स वाचतो. मुलांना बोलण्यात त्याच्यासोबत रस नाही किंवा इंटरेस्ट नाही, त्याच्यामुळे तो अर्थातच तो झोपी जाणार. लिसनिंग टू द स्टॅटिक ऑन द रेडिओ, ड्रीमिंग ऑफ हिज ancestor and grandchildren, thinking of nomads entering a subcontinent through a narrow pass. मग तो काय, रेडिओ ऐकत ऐकत तो झोपे जाईल. आणि त्याच्यानंतर जरी त्याच्या कुटुंबाशी त्याचे संबंध हे म्हणजे मायेचे संबंध जरी नसले, आपुलकीचे जरी त्याचे मेंबर्स त्याच्या फॅमिली मधले त्याच्यासोबत वागत जरी नसले, तरी मात्र झोपेमध्ये त्याच्या भूतकाळातल्या आणि भविष्यात येणाऱ्या प्रेमळ नात्याची स्वप्ने तो त्या ठिकाणी वडील पाहत असतो. Refusal of the children to share jokes and secret indicates they are angry. म्हणजेच आता जी मुलं आहेत ते आपल्या वडिलांसोबत कुठल्याही गोष्टी, जोक्स, सिक्रेट जे आहे ते शेअर करत नाही, तर ते काय इंडिकेट करतं, दे आर अँग्री, ते रागात असतात. जनरेशन गॅप हा सगळ्यात मोठा पॉइंट आहे. मुलांना वाटतं की आपले बाबा आधीच्या काळातले आहे, त्याच्यामुळं आपल्या काळातल्या त्यांना गोष्टी काय कळणार, काय त्यांना कम्प्युटर, मोबाईल किंवा मॉडर्न एज मधले फॅशन जे आहे ह्या काय कळणार, किंवा आपल्या विचारांना कदाचित ते समजून घेणार नाही, कारण तर ते जुन्या विचाराचे आहे. या अनुषंगानं विचार करून मग त्यामध्ये जनरेशन गॅप जे आहे ही खूप मोठी प्रॉब्लेम आहे. लॅक ऑफ कॉन्सर्न, संबंधाचा अभाव, आपुलकीपणाचा अभाव, या सगळ्या गोष्टी इंडिकेट करतात जोक्स अँड सिक्रेट. बरोबर आहे. तर या ठिकाणी ही जी पोयम आहे अत्यंत इमोशनल, भावनिक कविता आहे. माझी या पोयमच्या माध्यमातून एकच रिक्वेस्ट आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो, की आपल्या आई वडिलांसोबत आपण अत्यंत काळजीपूर्वक वागलं पाहिजे. त्यांना आपले मित्र सारखं आपण त्यांच्याशी काही शेअर केलं पाहिजे. होऊ शकते ते पण तुम्हाला समजून घेतील, होऊ शकतात ते पण तुमच्या मित्राची जागा घेऊ शकतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा ते टायर्ड होऊन जेव्हा घरी आपल्या येतात, आपल्या कुटुंबाचा प्रेम मिळावं, आपल्या मुलांचं प्रेम मिळावं या आशेने, तर आपण त्याला ते प्रेम दिलं पाहिजे, असं मला वाटतं.